हॅलो, पुणे मुंबईपासून जवळ एक दिवसीय पिकनिक अरेंज करत आहात तर लोणावळ्यातील एकविरा देवी मंदिर आणि कार्ला लेणी हे अत्यंत उत्तम ठिकाण आहे. हा जो तुम्ही रस्ता पाहत आहात तो देवीच्या डोंगराच्या अर्ध्यापर्यंत जातो आणि अर्ध्यातून डोंगर पायी चढावा लागतो. डोंगर चढत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूनी लहान मुलांची खेळणी, हॉटेल्स, देवीच्या पूजेचे साहित्य, मुलींची ज्वेलरी, प्रसाद अशी खूप सारी दुकाने तुम्हाला पाहायला मिळतील. बरीच खरेदी तुम्ही इथून करू शकता. आणि पूर्ण डोंगर चढल्यानंतर मनाला शांत आणि प्रसन्न करणारं असं काही दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. प्राचीन बौद्ध इतिहास आणि हिंदू धर्माचा सुरेख संगम या कारल्याच्या लेणी आणि मंदिराच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. असं सांगितलं जातं की एकविरा देवी ही रेणुका मातेचाच अवतार आहे आणि आपल्या आगरी कोळी बांधवांची ही कुलदेवी आहे. तसेच अशी आख्यायिका देखील आहे की पांडवांनी त्यांच्या वनवास कालामध्ये एकविरा देवीच्या मंदिराचं निर्माण केलं होतं आणि तोही एका रात्रीमध्ये, अशी मला मिळालेली एकविरा देवीची माहिती. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे देवीची मूर्ती आणि मंदिराचा गाभारा दाखवू शकले नाही. आता जे आपण पाहत आहोत ती कार्ला लेणीचे बाहेरील दृश्य आहेत. डोंगरामधील खडक कापून या गुफा तयार करण्यात आलेल्या आहेत. ही लेणी पूर्वी वल्लुरक नावाने ओळखली जात होती, कारण कार्ला गावचे प्राचीन नाव हे वल्लुरक होते. कार्ला लेणीच्या निर्मितीची सुरुवात ही 1ल्या शतकामध्ये करण्यात आली होती आणि याची पूर्ण निर्मिती 5व्या शतकामध्ये झाली. म्हणजे एवढा मोठा कालावधी या लेणीच्या निर्माण करण्यासाठी झाला आहे. कार्ला लेणी म्हणजे 16 बौद्ध लेण्यांचा समूह आहे, ज्यामध्ये एक चैत्यगृह आणि बाकीची विहारे आहेत. सध्या कार्ला लेणीच्या प्रवेशासाठी पर पर्सन ₹25 तिकीट आहे. हे जे आता आपण पाहत आहोत हे कार्ला लेणीचे प्रवेशद्वार आहे. एवढी आखीव रेखीव कलाकुसर पाहून खरंच मन आश्चर्यचकित होऊन जातं. असंख्य दगडी शिल्पातील हे विलोभनीय नक्षीकाम पाहून मन थक्क होऊन जातं. यातील चैत्यगृहाची उंची 11 मीटर असून रुंदी सुद्धा 11 मीटरच आहे. 40 मीटर लांबी असल्याने भव्यतेचे स्वरूप पाहायला मिळते. हा मन मोहून टाकणारा अनुभव घ्यायचा असेल तर एकविरा देवी मंदिर आणि कार्ला लेणी इथे नक्की भेट द्या.